नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए। पंतप्रधान आमचे आहे, मुख्यमंत्री पण आमचे, आमदार पण आमचे, त्यांना नगरसेवक पण आमचाच हवा। आमदार जिल्हा शिंदे गटाची युती असून सुद्धा पैशानी मंडळी पाहिजे तिथे सपोर्ट झाला, पण युतीमध्ये सपोर्ट केलेला नाही। झाला असता केली त्यांनी। पहिले आमदारकीला पण बंडखोरी केली, आता पण बंडखोरी केली, तरी किती सहन करायचं? आमची कॅपॅसिटी नाही। आम्ही स्वबळावर आणणारे, सोबत दाखवून देणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। कार्यकर्त्यांची नाराजगी आहे, युती झालं तर आम्ही सगळे राजीनामा देणार, सगळे राजीनामा देणार, इथेच देणार। तिन्ही मंडळ अध्यक्ष राजीनामा देणार, तिन्ही महिला अध्यक्ष राजीनामा देणार। वाद विवादानंतर कुठेतरी कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीमध्ये जागा ही निश्चित झाली आहे। मात्र ही जागा निश्चित झाली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी मोठा आक्रोश दिसून येते। मी सध्या उभा आहे कल्याण पूर्व येथील आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जे आहेत ते या कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून जागेचा तिढा हा मोठ्या प्रमाणात वाढला होता। शिवसेना व भाजप या दोघांमध्ये कुठेतरी जागा वाटपावरनं तू मैं सुरू होती आणि यामध्ये मधला मार्ग काढत कुठेतरी आज 54 जागा ज्या आहेत ते भाजपला देऊन त्याचबरोबर 68 जागेवरती कुठेतरी शिवसेना हे या ठिकाणी लढण्याचं निश्चित झालं होतं। मात्र या ठिकाणी जागा निश्चित होताच या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आक्रोश निर्माण झालेला आहे। एकंदरीत महायुतीत आम्हाला समसमान जागा देण्यात यावी ही मागणी घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते आमदारांच्या कार्यालयाबाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। नेमकं या कार्यकर्त्यांची काय मागणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, तुम्ही एवढ्या रात्री या ठिकाणी आलेत, काय नेमकी तुमची? आम्हाला काय म्हणणं आहे की युती दाखवता तुम्ही प्रत्येक वेळा, आणि युतीमधून समांतरी निदान 20-22 सीट मिळाले पाहिजे। ते कल्याण पूर्वेचा आमदार, कल्याण पूर्व मध्ये गणपत गायकवाड यांनी बीजेपी जाऊन सीट लढवलेत, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो। त्यांना मोजून 6 सीट देता, तेवढ्या कार्यकर्त्यांना काय न्याय देणार? ते 6 सीट वाले कसे उभे राहणार आणि त्यांना कसा न्याय मिळणार, कसं निवडून देणार? जर समोरचे म्हणतात युती करा, युती करा, 40-45 सीट मधून 22-20 तर द्यायला पाहिजे ना। एक या लोकांना 7 सीट देऊन कशी समाधानी होणार? आम्ही स्वबळावर लढणार आणि स्वबळावर लढून दाखवणार। ताई, तुमची काय भूमिका आहे? आम्ही स्वबळावर लढणार। युती या ठिकाणी झालेली आहे। नेमकं आता तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तुम्ही आलेत, का नेमकं इकडे आले? आमच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे। आम्ही एवढी तयारी केलेली आहे, 2 दिवसावर इलेक्शन आलेलं आहे, 2 दिवसामध्ये आम्ही काय करायचं? आता तुमची भूमिका काय असणार? नाही, आम्हाला युती नाही पाहिजे, आम्ही आमच्या स्वबळावर लढणार। काय करणार? युती समजा आता वरिष्ठांनी ठरवलंय की जागा द्यायची आणि वाटप द्यायची, तुमची भूमिका काय? स्वबळावर लढणार। कसं वरिष्ठांना तुम्ही पटवून देणार की सोबत? आपल्या बरोबर भाजपचे पदाधिकारी देखील आहे। नाना, ज्या पद्धतीने आज कार्यकर्त्यांचा इकडे आक्रोश पाहायला मिळतोय, सगळ्यांची एकच मागणी आहे कुठेतरी स्वबळावरती या ठिकाणी लढावं। नेमकं तुम्ही या कार्यकर्त्यांची काय भावना आहेत आणि वरिष्ठांकडे काय पोहोचवणार? गेल्या 2-3 तासापासून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जवळपास ठिय्या मांडलेला आहे। मी असेल किंवा आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब असतील, आमच्या आमदार ताई सुलभाताई गायकवाड यांना या ठिकाणी त्यांनी बोलवून घेतलंय आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या आमच्या समोर मांडलेल्या आहेत। अतिशय त्यांना धक्का बसलेला आहे की ज्या विधानसभेमध्ये आपल्याला बंडखोरी झालेली असताना सुद्धा 80,000 मतं मिळून आपण या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवरती निवडून आलो, त्या ठिकाणी फक्त 7च जागा या भारतीय जनता पक्षाला त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सोडलेल्या दिसत आहेत। असं चित्र त्यांच्या समोर समाज माध्यमांमधून किंवा वेगवेगळ्या लोकांकडून कळतंय, म्हणून ते त्या संदर्भात जाब विचारायला आले असताना आम्ही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतोय। अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले की या 7 जागांपेक्षा आम्हाला तुम्ही स्वबळावरती लढाईची परवानगी द्या। ज्याप्रमाणे विधानसभेला सुद्धा आम्ही आमची ताकद दाखवली, तशी यावेळेला सुद्धा ताकद दाखवू। आम्ही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतोय।
आणि त्यांची जी काही मागणी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना आश्वासित करतोय की आम्ही तुमच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या वरिष्ठांपर्यंत निश्चितपणे पोहोचू. निवडणुकीच्या काळात युतीमध्ये कमी जास्त होत असतं, त्यावेळेला आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. परंतु कार्यकर्ते आता आक्रमक आहेत आणि त्या पद्धतीने त्यांची ती भूमिका मांडत आहेत. तुमची काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टीला? काय झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या ठिकाणी 80,000 मतं मिळालेली आहेत, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद आणि पूर्वी ज्या ठिकाणी 2015 साली जे नगरसेवक निवडून आले त्यानंतर शिवसेनेचे 2 विभाग झालेले आहेत. उभाटाची 20-25% तरी मतं असतील का नाही? या ठिकाणी आमचा एक नगरसेवक 3 मतांनी पडलाय, एक नगरसेवक 17 मतांनी पडलाय. आमच्या सहज जागा या ठिकाणी निवडून येऊ शकतात आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय. यानंतर पुढची विधानसभा सुद्धा अडचणीत येऊ शकते अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आणि म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी अशा पद्धतीचा आक्रोश करतात. आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची निश्चित भावना ही वरिष्ठांना आम्ही नक्की कळू. तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला काय वाटतं काय झालं? 122 प्रभागापैकी तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे? युती झाली पाहिजे नाही झाली? नाही झाली पाहिजे, युती नाही झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण युती नकोय, का युती का नको? कारण की कार्यकर्त्यांची मेहनत आहे म्हणून आम्हाला नकोय. आणि कार्यकर्त्यांची वेळ आहे, त्यांना न्याय द्यायची. आम्हाला युती नकोय कारण कार्यकर्त्यांचं एवढ्या वर्षाचं आपण पाहिलं या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी युती नको अशा प्रकारची या ठिकाणी घोषणाबाजी करत कुठेतरी युतीमध्ये झालेल्या जागा दिलेल्या आहेत त्या जागेवरती विरोध करत या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहे. सुनील जाधव, TVN मराठी, कल्याण. आत्ताच मला कळालं की या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये 80,000 मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी 7च जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याण पूर्व विभागामध्ये मिळाल्या. त्यातल्या 6 जागा महिला आणि 1 जागा पुरुष असं मिळालं. त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबळ लढूची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळ लढू, आमची तयारी आहे. त्यांचं आव्हान यांनी स्वीकारलं असं त्यांचं म्हणणं आहे. यांचं जे इच्छा आहे, त्यांची जी त्यांच्या ज्या मनात जी असंतोष निर्माण झालाय त्याचा मी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे इथे आणि त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो आणि यांच्या मनातील जो असंतोष आहे, ज्यांना जो नाराजी आहे ही दूर करण्याची 100% प्रयत्न करू. कल्याण पश्चिमेमध्ये पण तीच भूमिका आहे आणि डोंबिवलीमध्ये पण तीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे. एकूण कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किती जागा देण्यात आल्या? आता आपण पाहता की जेव्हा युतीच्या बैठका होतात त्या वाटाघाटी होतात. कधीतरी वाटा मिळतो, कधीतरी घाटाही मिळतो. कुठेतरी वाटाही मिळाला असेल, कुठेतरी घाटाही झाला असेल. कार्यकर्ते आमचे समजूतदार आहेत, आम्ही त्यांची समजूत काढण्यामध्ये प्रयत्न करू. किती जागा मिळालेल्या आहेत भाजपला कल्याण डोंबिवलीमध्ये? कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ आम्हाला 54 जागा मिळालेल्या आहेत. मग आता सगळे कार्यकर्ते जे नाराज आहेत यांना नेमकं तुम्ही आता यांची नाराजगी कशी दूर करणार? कारण यांची नाराजगी जी आहे ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी माझी आहे. मी जिल्हाध्यक्ष आहे म्हणून नाराजगी मी 100% दूर करण्याची प्रयत्न करणार. आता त्यांना युती नको असं म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांची नाराजगी आहे, ही नाराजगी मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे आणि यामध्ये काय मार्ग निघेल यासाठी जे प्रयत्न करायचे असतील ना त्यांची समज काढणाऱ्या म्हणजे त्यांना 7 सीटवरती ते समज काढी 7 सीटवरती लढायचं का स्वबळावर लढायचं हा पुढील काळामध्ये कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यांच्या भावना जो त्यांची नाराजगी आहे ही नाराजगी कशी दूर करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.